सह्याद्रीची उंची म्हणजे नमस्कार, मी हर्षाली. हितगुज आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो. आणि आजचा आपला विषय आहे थायरॉइड, वंध्यत्व आणि TRDP उपचार. आणि यावर चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर विक्रांत पाटील. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये. धन्यवाद. डॉक्टर विक्रांत पाटील, 6 कोटी भारतीयांना थायरॉइडचा आजार आहे आणि यामध्ये सातत्याने वाढ होतच चालली आहे. थायरॉइडच्या रुग्णांना थायरॉइडमुळे हृदयविकार, वाताचे आजार, स्थौल्य, वंध्यत्व आणि डायबिटीज होण्याची रिस्क इतरांच्या प्रमाणात 3 ते 5 पट अधिक असते. थायरॉइड हा आजार विशेष करून 80% महिलांमध्ये आढळतो आणि त्यामुळे गर्भधारणेला खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होतात. थायरॉइड मुळे फर्टिलिटीवर कसा परिणाम होतो, त्यामुळे प्रेग्नन्सी दरम्यान कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात याची माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर विक्रांत पाटील, TATC म्हणजेच द आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिकचे संचालक. हे डॉक्टर गेल्या 15 वर्षांपासून थायरॉइडमध्ये स्पेशालिटी प्रॅक्टिस करतायत. थायरॉइडसाठी त्यांनी TRDP, थायरॉइड रिॲक्टिव्हेशन अँड डिटॉक्सिफिकेशन प्रोग्राम ही उपचार पद्धती विकसित केली आहे. थायरॉइडचा परिणाम फर्टिलिटीवर कसा होऊ शकतो ते आपण सुरुवातीला जाणून घेऊयात. तर डॉक्टर, थायरॉइडचा फर्टिलिटीवर कसा परिणाम होऊ शकतो आणि त्याचा वंध्यत्वावर कसा परिणाम होतो? मुळात वृषाली, आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की शरीरामध्ये जे काही मास्टर ग्लँड्स आहेत त्यातली सगळ्यात पहिली मास्टर ग्लँड म्हणजे इथं बरोबर इथून आतमध्ये जी आहे ती पिट्युटरी ग्लँड नावाची ग्लँड असते. ही शरीरातली सगळ्यात मोठी, सगळ्यात महत्त्वाची अशी ग्लँड आहे. 2 नंबरची जी सगळ्यात महत्त्वाची ग्लँड आहे ती म्हणजे आपली थायरॉइडची ग्लँड आहे. आता गंमत अशी होते की ज्या वेळेला ह्या थायरॉइडच्या ग्रंथीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतो त्यावेळेला ऑब्व्हियसली शरीरातला संपूर्ण शरीरामध्ये पुढे काही ना काहीतरी इम्पॅक्ट व्हायला लागतात. स्पेशली आपण जर बघितलं, हायपोथायरॉइड आणि हायपरथायरॉइड असे 2 थायरॉइडचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. पैकी जर हा हायपोथायरॉइड आपण बघितला तर हायपोथायरॉइडमध्ये थायरॉइडचा जो हॉर्मोन आहे त्याचं प्रमाण कमी झालेलं असतं. आणि मी बऱ्याच वेळेला याच्यासाठी जे उदाहरण देतो ते असंच आहे की पाण्याचा प्रवाह जोपर्यंत वाहतोय तोपर्यंत ते पाणी चांगलं राहतं. ज्यावेळेला तो प्रवाह थांबतो त्यावेळेला ते पाणी खराब व्हायला लागतं. तसं ज्यावेळेला थायरॉइडचा हॉर्मोन कमी पडायला लागतो त्यावेळेला शरीराचं मेटाबॉलिझम स्लो होतं आणि मेटाबॉलिझम स्लो झाल्यामुळे शरीरामध्ये वेगवेगळे आजार निर्माण व्हायला लागतात. आता याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल साठण्यापासून सगळ्या गोष्टी सुरू होतात आणि एकंदरीत उत्साह आणि ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा शरीरामध्ये पुढे लागणारे जे काही हॉर्मोन्स आहेत, गोनॅडोट्रॉपिक हॉर्मोन्स ज्याला आपण म्हणतो, म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्यामधले जे सेक्स हॉर्मोन्स ज्यांना आपण म्हणू शकतो, ते हॉर्मोन्समध्ये प्रॉब्लेम्स यायला लागतात. आणि हे प्रॉब्लेम्स आल्यामुळे पुढे जाऊन वंध्यत्वाची हे होऊ शकते. सेम वे ज्यावेळेला हायपरथायरॉइडसारखा आजार असतो त्यावेळेला सुद्धा आपण जर पाहिलं तर हायपरथायरॉइडमध्ये खूप जास्त शरीर हायपर ॲक्टिव्ह झालेलं असतं आणि हे हायपर ॲक्टिव्ह झाल्यामुळं सुद्धा अशाच पद्धतीचे प्रॉब्लेम येत असतात. गंमत अशी आहे की थायरॉइडचे पेशंट जर आपण पाहिले तर ह्याच्यामध्ये दोन्ही प्रकार आहेत. मी जसं म्हणलं हायपो आणि हायपर. ह्या पेशंट्समध्ये ज्या काही कंप्लेंट्स येतात ह्याच्यात पहिलं आहे की त्यांना थकवा प्रचंड असतो. आळस, कंटाळा, थकवा, डिप्रेशन, मानसिक तक्रारी सगळ्या त्यांच्यामध्ये मागे लागलेल्या असतात. आता आयुर्वेदामध्ये कामक्रिया जी आहे त्याच्यासाठी हर्ष असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे तो आनंद असणं, त्या शरीरामध्ये तेवढी एनर्जी लेवल असणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आता जर हेच नसेल तर पहिला ज्याला आपण कुठल्या आजाराशी कम्पेअर न करता एक मानसिक भाव जो असतो ना तोच पहिला बिघडलेला असतो आणि म्हणून हा प्रॉब्लेम पुढे यायला लागतो. दुसरं जे आहे त्याच्यामध्ये मग थायरॉइडमुळे होणारे हॉर्मोन्सचे बदल आणि मग तिसरा जो प्रॉब्लेम येतो की त्यातून पण समजा प्रेग्नन्सी राहिली तर मग येणाऱ्या रिस्क फॅक्टर्स आणि ह्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे जर आपण बघितलं तर थायरॉइडच्या पेशंट्समध्ये प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम येतो. राहिली आणि थायरॉइडचं जर हॉर्मोन जर व्यवस्थित मॅनेज केलेलं नसेल तर अशा वेळेला ती प्रेग्नन्सी जी आहे ती हाय रिस्क असू शकते किंवा त्या बाळामध्ये काहीतरी व्यंग येण्याची शक्यता असते. तशाच चारही पद्धतीनं थायरॉइडमुळं वंध्यत्व येत असतं. आता हे जसं स्त्रियांच्यामध्ये कारणीभूत ठरतं तसंच पुरुषांच्यामध्ये पण होतं. कारण कंटाळा किंवा अनुत्साह ह्या गोष्टी दोन्ही ठिकाणी होत असतात. जसं मी मगाशी म्हटलं की जे काही गोनॅडोट्रॉपिक हॉर्मोन्स आहेत, सेक्स हॉर्मोन्स जे आहेत त्याच्यामध्ये म्हणजे स्त्रियांच्या शरीरामधलं इस्ट्रोजन असेल किंवा पुरुषांच्या शरीरामधला टेस्टेस्टेरोन असेल, ह्या दोन्हीमध्येही त्याचा इम्पॅक्ट येतो आणि हा इम्पॅक्ट आल्यामुळे पुढे जाऊन वंध्यत्व येत लागतं स्त्रियांच्यामध्ये देखील आणि पुरुषांच्यामध्ये देखील. नक्कीच. आणि मग वंध्यत्व येण्यामागची नेमकी कारणं कोणती आहेत आणि यामध्ये TATC यामध्ये काय नेमकं करतं? TATC याच्यामध्ये सगळं काही करतं. म्हणजे मुद्दा असा आहे की
आम्ही कायम पेशंट आल्यानंतर त्यांना हे सांगत असतो की TATCमध्ये आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिकमध्ये आम्ही कागदाची ट्रीटमेंट नाही करत, आम्ही त्या माणसाची ट्रीटमेंट करतो. आपण जर पाहिलं तर थायरॉइडचे पेशंट्स, मग ते हायपोचे असतील किंवा हायपरचे असतील, ह्या दोन्ही केसेसमध्ये असं होत असतं की पेशंटचे रिपोर्ट्स नॉर्मल दिसतात. कागदावरती पेशंटचा रिपोर्ट नॉर्मल असतो, पण अनफॉर्च्युनेटली त्या पेशंटच्या सगळ्या कंप्लेंट्स जसाच्या तशा चालू असतात. म्हणजे त्यांचे केस गळत असतात, केसांना फाटे फुटलेले असतात, स्किन एकदम ड्राय झालेली असते. बायकांच्यामध्ये स्पेशली मी म्हणतो की स्त्रियांच्यामध्ये इथं हा सगळा भाग असा काळवंडलेला असतो, स्किन ड्राय झालेली असते, त्याच्यामुळे ते होत असतं. त्याच्यानंतर वजन वाढत असतं, चिडचिड होत असते, एन्झायटी ज्याला आपण म्हणतो ती असते. स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी आणि डिप्रेशन ह्या ज्या चारही कंडिशन्स आहेत ह्या सगळ्या पेशंट्समध्ये दिसायला लागतात. त्याच्याबरोबरीनं त्या पेशंट्समध्ये कोलेस्ट्रॉल वाढणं, वजन वाढणं, हाडं ठिसूळ होणं, असे एक ना अनेक सगळ्या कंप्लेंट्स त्यांच्यामध्ये असतात. दुर्दैवानं गोळी घेतल्यानंतर ही जी काही गोळी आहे दॅट इज नथिंग बट हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी, HRT असं त्याला आपण म्हणू शकतो. म्हणजे इथून कमी पडणारा हॉर्मोन तुम्हाला बाहेरून खायला घातला जातो आणि तो बाहेरून खायला घातल्यामुळे तुम्हाला क्वांटिटीला क्वांटिटी मॅच होते. लक्षात घ्या, क्वांटिटीला क्वांटिटी मॅच करणं हे HRTचं एक काम आहे. तर ही HRT जे दिली जाते तो बाहेरून तयार केलेला, आर्टिफिशियली तयार केलेला जो हॉर्मोन आहे, प्रयोगशाळेमध्ये तयार केलेला जो हॉर्मोन आहे तो तुम्हाला खायला घातला जातो. याच्यासाठी मी उदाहरण देताना कायम एक उदाहरण देतो की एखादं लहान बाळ आहे समजा, आणि त्या बाळाला आईचं दूध पुरत नाही आहे म्हणून तुम्ही पावडरचं दूध देऊन त्या बाळाचं पोट भरू शकताल, तुम्ही त्याचं पोषण नाही करू शकत. हा जसा परिणाम आहे ना, तसंच स्वतःचा हॉर्मोन, स्वतःच्या शरीरानं स्वतःसाठी तयार केलेला हॉर्मोन आणि कुठेतरी प्रयोगशाळेत तयार केलेला आर्टिफिशियल हॉर्मोन, ह्या दोन्हीमध्ये प्रचंड फरक पडतो. आणि म्हणूनच क्वांटिटीला क्वांटिटी मॅच होते असं जे मी म्हणतो, तेवढी फक्त मॅच केली जाते, पण त्याच्यामुळे शरीरावरती होणारे इम्पॅक्ट थांबत नाहीत किंवा ते पूर्ण नाहीसे तर होत नाहीतच. आता हे करत असताना ज्यावेळेला पेशंट TATCमध्ये येतो, म्हणजे मला हे सांगायला खूप अभिमान वाटतो की TATCमध्ये आपण ज्यावेळेला TRDP, थायरॉइड रिॲक्टिव्हेशन अँड डिटॉक्सिफिकेशन प्रोग्राम डेव्हलप केला, ह्याच्यामागे 15 वर्षांची हे आहे, सगळी मेहनत आहे, त्याच्यामागे ती तपश्चर्या आहे. आणि आमची सगळी जी काही डॉक्टरांची टीम आहे थायरॉइड TATCमधली, आमच्या सगळ्यांच्या एकत्रित संशोधनातून निर्माण झालेली ही TRDP आहे. त्यामुळे पेशंट ज्यावेळेला येतो त्यावेळेला त्याच्या आहे त्याच थायरॉइडच्या ग्लँडला पुन्हा रिॲक्टिवेट करणं हे आपलं पहिलं ऑब्जेक्टिव्ह असतं. आणि ते ऑब्जेक्टिव्ह आपण ज्यावेळेला पूर्ण करायला जातो त्यावेळेला ऑब्व्हियसली शरीरामध्ये चांगले सकारात्मक बदल घडायला लागतात. म्हणजे पहिल्या 15-20 दिवसाच्या ट्रीटमेंटमध्येच पेशंट सांगायला लागतात की डॉक्टर आता हलकं वाटायला लागलेलं आहे, उत्साह वाटलेला आहे, थकवा येत नाही आहे, कंटाळा येत नाही आहे, चिडचिड आता पहिल्यासारखी होत नाही आहे. स्पेशली लेडीज पेशंट आलेले असतात, त्यांच्याबरोबर त्यांचे हजबंड असतात बरोबर, आणि सगळ्यात जास्त चेहऱ्यावरती समाधान तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावरती दिसत असतं, कारण आता ही चिडचिड कमी करते म्हणून. तर हे सगळे प्रकार आपल्याला तिथं TATCमध्ये होत असतात. आणि मी जसं म्हटलं की ज्यावेळेला आपण हा सकारात्मक बदल घडवायला सुरुवात करतो त्यावेळेला शरीरामध्ये ज्यावेळेला एनर्जी लेवल वाढायला लागते आणि थायरॉइडचा मूळ हॉर्मोन जो तुमच्या शरीराचा स्वतःचा आहे तो ज्यावेळेला पुन्हा तयार व्हायला लागतो त्यावेळेला शरीर हे व्याधीमुक्त व्हायला लागतं. आणि म्हणूनच ते शरीर प्रेग्नन्सीसारख्या एका कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टीला चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देऊ शकतं, ही त्याची क्षमता तयार होत असते. आणि म्हणून आपण ज्यावेळेला TRDP हे प्रोग्राम करतो पेशंट्समध्ये त्यावेळेला पेशंटमध्ये वंध्यत्वसुद्धा, म्हणजे मी कायम म्हणतो की आयुर्वेदामध्ये किंवा TATCच्या उपचारांना साईड इफेक्ट नाही आहेत, साईड बेनिफिट्स आहेत. म्हणजे आम्ही एक करायला जातो आणि पेशंटला त्याच्याबरोबर आणखीन काहीतरी फायदा होत असतो. एका कंप्लेंटबरोबर पेशंटच्या बाकीचेही कंप्लेंट्स जात असतात. आणि अशा पद्धतीने ज्यावेळेला ही ट्रीटमेंट केली जाते त्यावेळेला पेशंटमधलं वंध्यत्व जे आहे ते आपण दूर करू शकतो. आता याच्यामध्ये जर अजून बघायला गेलं तर TRDP म्हणजे आहे काय खरं तर ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी सायमल्टेनियसली चालतात. एका बाजूला जे आहे ते इंटरनल मेडिकेशन्स आहेत आणि दुसऱ्या बाजूला शरीरातले डिटॉक्सिफिकेशन आहे. सो नावातच आहे थायरॉइड रिॲक्टिव्हेशन आणि डिटॉक्सिफिकेशन. रिॲक्टिव्हेशन म्हणजे त्या थायरॉइडची ग्लँड पुन्हा रिॲक्टिव्हेट करायची आणि डिटॉक्सिफिकेशन म्हणजे शरीरातली घाण बाहेर काढून टाकायची. मी कायम सांगतो की शरीर हे शरीरामध्ये चयापचय क्रिया ही कायम घडत असते. शरीरामध्ये चांगल्या आणि वाईट अशा सगळ्या पद्धतीच्या गोष्टी असतात. ज्या नको आहेत त्या आपण मलमूत्राच्या स्वरूपामध्ये, घामाच्या स्वरूपामध्ये बाहेर टाकून देत असतो. पण याच्यामधल्या काही गोष्टी ह्या वॉटर सोल्युबल असतात, काही फॅट सोल्युबल असतात. आणि सगळ्याच गोष्टी, माणसं म्हणतात की भरपूर पाणी पिल्यानंतर डिटॉक्सिफिकेशन होतं, तसं काही होत नाही. ह्याच्यानं फार तर फार तुमच्या किडनीला एक्स्ट्रा गॅलन्समध्ये पाणी फिल्टर करावं लागतं. याच्यापेक्षा पाणी पिल्यानं कधी डिटॉक्सिफिकेशन होत नाही, लक्षात ठेवा.
याची प्रोसेस जी आहे ती आयुर्वेदानं 5,000 वर्षापूर्वी शोधून काढलेली आहे. कारण ज्या वॉटर सोल्युबल गोष्टी आहेत त्या अशी युरिनमधून स्टूल्समधून बाहेर पडणार आहेत, पण ज्या फॅट सोल्युबल आहेत त्यांच्यासाठी आधी घृतपान किंवा स्नेहन अशा काही गोष्टी केल्या जातात आणि त्याच्यानंतर मग 5 दिवस 6 दिवस ही प्रोसेस केली जाते. 7व्या दिवशी डिटॉक्सिफिकेशनचे पुढच्या प्रोसेस केले जातात आणि त्याच्यातून ती शरीरातली सगळी घाण बाहेर काढून टाकली जाते. ज्यावेळेला ही शरीरातली घाण बाहेर निघून पडते, टॉक्सिन्स बाहेर निघून पडतात, त्यावेळेला एक स्पेस तयार होते ब्लडमध्ये. त्या स्पेसमध्ये तुम्हाला नवीन हॉर्मोनसाठी जागा तयार होते आणि म्हणून एका बाजूला रिॲक्टिव्हेशन करत असताना दुसऱ्या बाजूला डिटॉक्सिफिकेशन करणं हे देखील तितकंच गरजेचं असतं. मग आता याच्या बरोबरीने ज्यावेळेला आपण ट्रीटमेंट करत असतो त्यावेळेला ह्याला पॅरलल गोष्टी अजून काही करता येऊ शकतात. सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की ते मन जे आहे ना, ते मन खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे मी खूप पेशंटमध्ये अनुभव घेतलेला आहे. स्पेशली असं होत असतं, लग्नाला काही वर्ष झालेली असतात, 5 वर्ष 6 वर्ष 7 वर्ष 10 वर्ष आणि मुलबाळ होत नसतं. त्यामुळे नवरा बायको दोघेही खूप जास्त फ्रस्ट्रेशनमध्ये असतात, सगळीकडच्या ट्रीटमेंट्स करून झालेल्या असतात. पण गंमत अशी आहे, ती जी एन्झायटी असते ना, तो खूप जास्त अँक्शियस, अजून का होत नाही अजून का होत नाही त्या अँक्शियसनेसमधून जरी बाहेर आला ना पेशंट, तरी त्यांना प्रेग्नन्सी राहत असते. म्हणजे कधी कधी तर आम्ही असं करतो की आता तुमची ट्रीटमेंट थोडे दिवस बंद करूया, जावा कुठेतरी जाऊन फिरून या, सांगितलं की त्यांना त्या स्पॅनमध्ये तेवढ्या दिवसांमध्ये लगेच प्रेग्नन्सी राहते. याचं कारण असं की मन हे माणसाचं खूप महत्त्वाचा पार्ट रोल करत असतं, लक्षात ठेवा. त्यामुळे ज्यावेळेला आपण TRDPची ट्रीटमेंट करतो त्यावेळेला फक्त पेशंटला आलाय त्याला औषध लिहून दिले आणि जा असा प्रकार आमच्याकडे होत नाही. निदानम, आश्वासनम अशा आमच्या ज्या काही मेथॉडॉलॉजीज आहेत त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्या पेशंटला आश्वस्त केलं जातं. एखादा माणूस घाबरला असेल ना तर त्याला पाणी प्यायला द्यायचं असतं. तो किती घाबरला आहे त्याच्यावरती त्याला मिल्कशेक प्यायला द्यायला म्हणून त्याची भीती जात नाही. तर ज्या गोष्टीची जिथं आवश्यकता आहे ना तीच गोष्ट तिथं करायची असते. म्हणजे त्या पेशंटला पहिल्यांदा त्यांचा आजार काय आहे तो समजून सांगितला जातो, त्याच्यातून बाहेर पडण्याची प्रोसेस समजून सांगितली जाते, त्याच्यानुसार ती ट्रीटमेंट केली जाते. म्हणजे पहिला जो आहे तो मनाचा पार्ट आहे, तो मन पहिल्यांदा व्यवस्थित केलं जातं. दुसऱ्या बाजूला मी सांगितलं रिॲक्टिव्हेशन आणि डिटॉक्सिफिकेशन. त्याच्यामध्ये आपण शरीरातली घाण बाहेर काढत असतो, थायरॉइडला पुन्हा रिॲक्टिव्हेट करत असतो. याच्या बरोबरीनं खूप वेळेला असं होत असतं की आजार एकटा येत नसतो, तो काहीतरी कडबोळं बरोबर घेऊन फिरत असतो. मग अशा वेळेला काहीतरी त्या गर्भाशयामध्ये काही इम्पॅक्ट असेल किंवा पुरुषांच्यामध्ये हॉर्मोन्समध्ये चेंज असतील, हे चेंजेस जे आहेत ते त्या पद्धतीने चेंज केले जातात आणि मग प्रेग्नन्सी राहते आणि ती हेल्दी प्रेग्नन्सी राहते. आणि कधीतरी फोटो आपल्याला बघायला मिळत पण असतील हे सगळे. आणि ह्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की आमचं बाळ जे आहे, आमचा मुलगा जो आहे, आमची मुलगी जी आहे ती त्यांच्या वर्गातल्या बाकीच्यांपेक्षा खूप जास्त ॲक्टिव्ह आहे, ती आजारी पडत नाहीत. तर हे जे मी म्हटलं की आयुर्वेदाला साईड बेनिफिट्स आहेत, साईड इफेक्ट्स नाही आहेत, तर ते हे सगळे साईड बेनिफिट्स आहेत. अच्छा डॉक्टर, मग TATCचा थायरॉइड आणि वंध्यत्व हा एकंदरीत प्रवास काय आहे? काय होतं की तसं बघायला गेलं ना तर शरीरामधला सगळा जो खेळ आहे ना तो सगळा हॉर्मोन्सचा खेळ आहे. म्हणजे याच्यामध्ये शरीरामध्ये येणाऱ्या इमोशन्स असतील, शरीरामध्ये येणारे काहीतरी तणाव असतील, आनंद असेल, सुख दुःख असेल, तणाव असतील किंवा शरीराची वाढ होणं असेल किंवा न होणं असेल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या सगळ्या हॉर्मोन्सचा खेळ आहे. ह्या एका हॉर्मोनला जर तुम्ही कंट्रोल करू शकत असाल ना तर ऑब्व्हियसली तुम्हाला पुढे जाऊन बाकीच्या हॉर्मोन्सना कंट्रोल करता येतं. म्हणजे गंमत बघा, ज्यावेळेला हायपोथायरॉइड नावाचा आजार होतो त्यावेळेला डायबिटीस होण्याचे चान्सेस वाढतात जवळपास 3 पटीनं. याचं कारण असं की पहिली मास्टर ग्लँड इथं आहे, मी तर मग सांगितलं तसं. दुसरी मास्टर ग्लँड म्हणजे थायरॉइड ती इथं आहे. तिसरी एक मास्टर ग्लँड आहे इथं, ज्याच्यामधून इन्सुलिन निघत असतं. त्यामुळे ही बिघडली की क्रमानं पुढे जाऊन ही बिघडते आणि म्हणून डायबिटीस होत असतो. ज्यावेळेला तुम्ही ह्याला दुरुस्त करू शकता त्यावेळेला ऑब्व्हियसली तुम्हाला याच्यावरती म्हणजे पॅनक्रियास जे आहे ना त्या पॅनक्रियासवरती पण तुम्हाला कंट्रोल करता येऊ शकतो. आणि म्हणून एका हॉर्मोनला जो नीट करू शकतो, एका हॉर्मोन्सला जो ट्रीट करू शकतो, तो ऑब्व्हियसली बाकीच्या हॉर्मोन्सना आरामात हे करू शकतो. हीच मेख ज्यावेळेला आम्ही ट्रीटमेंट करायला सुरुवात केली, TRDP डेव्हलप होत असताना आमचं असं लक्षात आलं की आपण मी जे साईड बेनिफिट्स म्हणतोय ना ते हेच आहेत की ज्यावेळेला आपण एक हॉर्मोन नीट करायला जातो ना त्यावेळेला पेशंटमध्ये बाकीच्या पण गोष्टी दुरुस्त होत आहेत. आणि म्हणूनच ज्यावेळेला आपण पेशंट्समध्ये TRDP करायला जातो त्यावेळेला त्याच्याबरोबरीनं पेशंट्सच्या बाकीच्या हॉर्मोन्स सुधारायला लागतात. म्हणजे पेशंटची शुगर कमी व्हायला लागते, पेशंटची वजनं कमी व्हायला लागतात, सेक्स हॉर्मोन्स जे असतात ते इम्प्रूव्ह व्हायला लागतात, मनावरती इम्पॅक्ट यायला लागतो. गर्भधारणा राहण्यासाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, मुळात गर्भधारणा राहण्यासाठी 4 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत: ऋतू, अंबुक, क्षेत्र आणि बीज. तर जसं शेती आहे, एखादं झाड लावायचं असेल तर आधी तुमच्याकडे बीज पाहिजे. तुमच्याकडे बीज नसेल तर तुम्ही झाड उगवून आणू शकत नाही. मग जमीन पाहिजे, त्याच्यानंतर त्याला पाणी घालायला लागणार आहे, खत घालायला लागणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला एकत्र येतात म्हणजे तर मग ते गर्भाशय असेल, बीज असेल, त्याच्यात होणारं नरिशमेंट असेल, त्याच्यासाठी लागणारे हॉर्मोन्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला तुम्ही मॅनेज करता म्हणण्यापेक्षा ट्रीट करता, कारण आयुर्वेद मॅनेजमेंट नाही करत, आयुर्वेद ट्रीटमेंट करतो.
तर ज्यावेळेला ही ट्रीटमेंट होते त्यावेळेला ह्या चारही गोष्टी सुधारायच्या असतात आणि ह्या चारही गोष्टी सुधारल्या की मग प्रेग्नन्सी राहायला मदत होते आणि ती प्रेग्नन्सी हेल्दी असते. आता मी जे सांगत होतो त्याच्यामध्ये आपण जे बघितलं ह्या 4 गोष्टी ज्या आहेत ऋतू, क्षेत्र, अंबू आणि बीज. ऋतू म्हणजे सीझन चांगला पाहिजे, ठीक. म्हणजे त्याच्यामध्ये आता सीझन हा ज्याला आपण घेतो म्हणजे समजा आंबे हे मे महिन्यातच लागणार आहेत. तुम्ही जर दिवाळीतले आंबे खायला गेलात कुठल्या तरी ह्याच्या झाडाचे तर त्या आंब्यांना ती चव नसणार आहे, काय तो अल्फान्सो नसणार आहे, तो हापूस नसणार आहे. तशा पद्धतीनं शरीरामध्ये जो काही काळ आहे, जो वातावरण आहे त्याची तयारी करायची असते एका बाजूला. दुसऱ्या बाजूला जे आहे त्याच्यामध्ये क्षेत्र म्हणजे ते गर्भाशय व्यवस्थित करायचं आहे. त्याच्यानंतर अंबू म्हणजे लागणारं पाणी म्हणजे पुन्हा लागणारे हॉर्मोन्स आणि बीजदुष्टी जी आहे ती काढायची असते. ज्यावेळेला आपण डिटॉक्सिफिकेशन म्हणजे पंचकर्माच्या प्रोसेसेस करतो त्यावेळेला ज्या बीजदुष्टी आहेत, बीजातली जी विकृती आहे ती इम्प्रूव्ह व्हायला लागते, ती चांगली व्हायला लागते, ती सुधारते. आणि एकदा हे झालं की मग शरीराला आणखीन चांगला नवीन बळ मिळतं, पाठबळ मिळतं आणि मग ती प्रेग्नन्सी राहायला त्याचा मदत होतो. अच्छा डॉक्टर, निरोगी गर्भधारणेसाठी आणि बाळाच्या वाढीसाठी थायरॉइड कसा कारणीभूत ठरतो आणि कशा पद्धतीने कारणीभूत ठरतो? मी मगाशी जसं म्हटलं ना तसं थायरॉइड ही शरीरातली सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट ग्लँड आहे. 2 नंबरची सर्वात महत्त्वाची ग्लँड म्हणजे थायरॉइडची ग्लँड आहे. आता ह्या थायरॉइडवरतीच बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, हार्मोन्स जे आहेत, त्यांचा मेटाबॉलिझम जे आहे ते सगळं ठरत असतं. मुळात जर थायरॉइड असेल एखाद्या व्यक्तीला तर त्यांना प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस कमी होतात, म्हणजे इन्फर्टिलिटी त्यांना फेस करावी लागू शकते. एकदा हे झालं की जर समजा त्यातून पण ती प्रेग्नन्सी राहिली तर त्या प्रेग्नन्सीमध्ये त्या बाळामध्ये काहीतरी व्यंग येण्याची शक्यता असते. आणि ह्याच्यासाठीच्या गव्हर्नमेंटच्या ज्या जाहिराती आहेत त्या आपण टी व्हीला, दूरदर्शनला आधी लागायच्या, आपण बघितलं पण असेल की आयोडीन किती महत्त्वाचं आहे, आयोडीन नमक किती महत्त्वाचं आहे, हे सगळं आपण त्याच्यातून बघितलेलं आहे. त्यामुळं ह्या ज्या काही प्रेग्नन्सीज आहेत त्या आयदर हाय रिस्क असतात किंवा मग त्याच्यामध्ये काहीतरी विकृती येण्याची शक्यता असते. म्हणजे काहीतरी कंजेनायटल ॲनोमलीज ज्याला म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये कुठंतरी हात खराब आहे, कुठेतरी एखादा अवयव मिसिंग आहे, अशा काहीतरी गोष्टी असण्याची शक्यता जास्त असते. कारण थायरॉइड हा त्या सगळ्याला मॅनेज करत असतो, म्हणून त्याची इथे जास्त गरज असते. ज्यावेळेला ही प्रेग्नन्सी राहते त्यातून पण त्यामुळे पहिल्या 3 महिन्यामध्ये सगळ्यात जास्त रिस्क असते आणि त्याच्यामध्ये टर्मिनेशन होण्याचे चान्सेस असतात. प्रेग्नन्सी टर्मिनेट होऊ शकते, म्हणजे मिसकॅरेज म्हणतो आपण, ते मिसकॅरेज होऊ शकतं. त्यामुळं ह्या पहिल्या 3 महिन्यामध्ये तर आपल्याला थायरॉइडची खूपच जास्त काळजी घ्यायला लागते. त्यावेळेचा तुमचा हॉर्मोन आणि त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करणं, मेंटेन करणं हे खूप जास्त गरजेचं असतं. ज्यावेळेला आपण TRDP करतो त्यावेळेला TRDP ही ड्युरिंग प्रेग्नन्सी करायची नाही, लक्षात, ती प्रेग्नन्सीच्या आधी करायची. म्हणजे हेल्दी प्रेग्नन्सी ज्याला म्हणतो ना आपण, त्याच्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. आणि हे तर बऱ्याच ठिकाणी असं होत असतं की फक्त फिमेल पेशंटलाच टार्गेट केलं जातं, तर तसं नाही आहे. म्हणजे थायरॉइडच्या पेशंटचा जर रेशो बघितला तर त्याच्यामध्ये 80% महिला आहेत पण 20% पुरुष आहेत. आणि त्या 20% पुरुषांच्यामध्ये सुद्धा हेच प्रॉब्लेम येत असतात. आणि म्हणूनच ज्यावेळेला आपण ट्रीटमेंट करतो त्यावेळेला शरीराची एनर्जी लेवल जी वाढली ना की आणि थायरॉइडचा हॉर्मोन व्यवस्थित सिक्रीट व्हायला लागला की मग पुढची जी प्रेग्नन्सीची जी सूत्र आहेत ना ती आपोआप सोपी होऊन जातात. प्रेग्नन्सी राहते आणि ती चांगली राहते, हेल्दी राहते आणि सुप्रजा ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीचं बाळ जन्माला यायला मदत होत असते. नक्कीच. थायरॉइडमुळे इन्फर्टिलिटीसारखा इश्यू जर होत असेल तर TATCमध्ये कशा पद्धतीने उपचार केले जातात आणि थायरॉइडसाठी केली जाणारी TRDP उपचार पद्धती यासाठी पूरक आहे का? TRDP मी जसं मगाशी म्हटलं तसं ह्याच्यामध्ये 2 वेगवेगळे भाग आहेत. पहिला आहे रिॲक्टिव्हेशन ऑफ थायरॉइड आणि दुसरा आहे डिटॉक्सिफिकेशन ऑफ बॉडी. रिॲक्टिव्हेशनमध्ये आपण शरीरातली जी थायरॉइडची ग्लँड आहे ती रिॲक्टिवेट करतो. ही ॲक्टिवेट करत असताना त्याच्याबरोबरीनं शरीरातल्या पुढच्या ज्या काही ज्यांच्यावरती त्या थायरॉइडच्या हॉर्मोन्सचा परिणाम येणार आहे त्या सगळ्या ग्लँड्स ज्या आहेत, मग तिथं शरीरातलं पचनापासून घेऊन ते अगदी स्त्री आणि पुरुष सेक्स हॉर्मोन्स जिथून सिक्रेट होत असतात ते जे काही त्या ज्या काही ग्लँड्स आहेत, टेस्टिकल्स असतील किंवा मग ओव्हरीज असतील, इथे सुद्धा प्रॉब्लेम येत असतात. तर हे जे प्रॉब्लेम आहेत ना हे आपल्याला पहिल्यांदा सॉल्व्ह करावे लागतात. इथं ज्या काही बिघाड झालेले आहेत या ठिकाणी त्या बिघाडांना आपल्याला ट्रीटमेंट करायची असते. ज्यावेळेला आपण ही ट्रीटमेंट करायला लागतो त्यावेळेला त्या ठिकाणचे जे हॉर्मोन्स आहेत त्यांचं इम्प्रूव्हमेंट होत असते. मी मागाशी जसं म्हटलं की स्त्रियांच्यामध्ये इस्ट्रोजनवरती इफेक्ट त्याचा खूप मोठ्या प्रमाणावरती येत असतो थायरॉइडचा. पुरुषांच्यामध्ये टेस्टेस्ट्रॉन नावाचा जो हॉर्मोन आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येत असतो. आणि ज्यावेळेला हे प्रॉब्लेम येतात त्याला अर्थातच मेल इन्फर्टिलिटी आणि फिमेल इन्फर्टिलिटी ह्या दोन्ही यायला लागतात. आजकाल तर प्रमाण थायरॉइडच्या पेशंटचं एवढं वाढलेलं आहे, म्हणजे मगाशी आपण बघितलं की 6 कोटीपेक्षा जास्त पेशंट्स आज भारतामध्ये आहेत थायरॉइडचे. ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जर थायरॉइड वाढत असेल किंवा 10 पैकी 2 किंवा 3 महिलांना जर आज थायरॉइड होत असेल ना तर त्याचा परिणाम
हा खूप मोठ्या प्रमाणावरती प्रेग्नन्सीवरती यायला लागतो. सगळ्यात पहिली गोष्ट मी जसं मगाशी म्हटलं की तिथं मानसिक अवस्था जी आहे ना ती पहिली मानसिक अवस्था बदलायला लागते. तिथं पहिल्यांदा त्या स्त्रीला आणि त्या पुरुषाला जो हर्ष आहे तो हर्ष आपल्याला इंड्यूस करायला लागतो. एकदा ते झालं की आपल्याला ही प्रेग्नन्सी खूप चांगल्या पद्धतीने होत असते. आता TRDPमध्ये 2 जे प्रकार गोष्टी आहेत, डिटॉक्सिफिकेशन, तर मी मागाशीच सांगितलं की ह्याच्यामध्ये आपल्याला शरीरामधले टॉक्सिन्स बाहेर काढायचे आहेत एका बाजूला. मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स आहेत. मग त्याच्यासाठी एंडोक्लिन नावाची ट्रीटमेंट असेल, त्याच्यानंतर मूर्धम नावाची ट्रीटमेंट आहे, मर्शम नावाची ट्रीटमेंट आहे, मेटा डिटॉक्स नावाची ट्रीटमेंट आहे. आणि ह्या सगळ्या ट्रीटमेंट्स आता कॉपीराइटेड आहेत. म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे ह्या सगळ्या भारत सरकारचा जो काही कॉपीराईटचा जो हे आहे त्याच्यानुसार हे जे काही प्रोटोकॉल आहे हा TRDPचा, थायरॉइड रिॲक्टिव्हेशन अँड डिटॉक्सिफिकेशनमध्ये कोणत्या ट्रीटमेंट कोणाला करायच्या, कशा करायच्या, कोणत्या क्रमानं करायच्या, ह्याचा सगळ्याचा प्रोटोकॉल तयार आहे आणि त्याची कॉपीराईट आपण घेऊन ठेवलेला आहे. त्यामुळं ती ट्रीटमेंट कुठल्याही, म्हणजे ते नवी सांगवीचं क्लिनिक असू देत, मुंबईचं क्लिनिक असू देत, कराडचं असू देत, कोल्हापूरचं असू देत किंवा नाशिकचं असू देत, डॉक्टर विक्रांत पाटील असू देत किंवा डॉक्टर सोनाली असू देत, डॉक्टर भावना असू देत, डॉक्टर निनाद असू देत, डॉक्टर नागेंद्र असू देत, डॉक्टर सुषमा असू देत, कुणीही असलं तरी ट्रीटमेंट लाईन चेंज होत नाही. बरोबर. तर आता आपण डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेतलेल्या एका पालकाचं मनोगत ऐकूया. मला थायरॉइडचा प्रॉब्लेम गेल्या 5-6 वर्षापासून चालू होता आणि नंतर त्याच्यामध्येच इरेग्युलर पिरियड्स पण होते. मग मी इथे ॲलोपॅथी डॉक्टरांकडे दाखवलं, होमिओपॅथी दोन्ही ट्रीटमेंट घेतली, पण मला काही रिझल्ट असं मनासारखा नाही भेटला. नंतर मी इथे थायरॉइड क्लिनिक हे जाता जाता बघितलं होतं. मग इथे भेट दिली थायरॉइड क्लिनिकला आणि नंतर ट्रीटमेंट सुरू केली. बऱ्यापैकी म्हणजे एका वर्षातच इफेक्ट जाणवला मला. एका वर्षानंतर लगेच प्रेग्नंट राहिले मी आणि आता मला सध्या हा गोड असा मुलगा आहे. त्यामुळे मी डॉक्टरांचे खूप आभार मानते. तर आत्ताच आपण यांची प्रतिक्रिया पाहिली, कशा पद्धतीने डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेतल्यानंतर यांना पालकत्वाचं सुख प्राप्त झालं. डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. तर आजच्या या कार्यक्रमात आपण थायरॉइड, वंध्यत्व आणि TRDP उपचार या विषयावर डॉक्टर विक्रांत पाटील यांच्याकडून अधिक जाणून घेतलं. TADCचा थायरॉइड आणि वंध्यत्वाचा एकंदरीत प्रवास काय आहे हे देखील आपण पाहिलं. तुम्हाला यांना कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही यांना स्क्रीनवर जे नंबर फ्लॅश होत आहे त्यावर संपर्क करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.